महाराष्ट्र न्यूज. चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर न थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देण्याची खासदार स्मिता वाघ यांना रयत सेनेची मागणी. चाळीसगाव प्रतिनिधी. कर्नाटक एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, ओखा रामेश्वर एक्सप्रेस, साकेत एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेस, धुळे ते पुणे दररोज तर नागपूर ते कोल्हापूर 2 दिवस नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यासह कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस व भुसावळ देवळाली मेमूची पूर्ववत वेळ करण्याची मागणी 6 रोजी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे खासदार स्मिता वाघ यांना रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कर्नाटक एक्सप्रेस ट्रेननं 12,627/12,628 चाळीसगाव रेल्वे स्थानकांवरून दररोज न थांबता धावते कर्नाटक एक्सप्रेसला थांबा दिल्यास महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन होईल. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे तसेच तिरुपती येथे बालाजीचे दर्शन होणार असून बंगलोर येथे आयटी हब असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी तसेच दक्षिण भारत दर्शन होणार असून चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, धुळे जिल्ह्यासह 3 जिल्ह्यातील प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर थांबा दिल्यास भाविक व प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच गोवा एक्सप्रेस ट्रेन क्र 12,779/12,780 गोवा येथे पर्यटनासाठी नागरिक जात असतात तसेच दिल्लीला व्यापारी व्यापार करण्यासाठी जात असतात तसेच शिक्षण व नॉर्थ रिजन येथे पर्यटन स्थळ असल्याने चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, धुळे जिल्ह्यासह 3 जिल्ह्यातील प्रवाशांना नवीन गाड्यांना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास गाड्यांची सुविधा उपलब्ध होईल. कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस डाऊन ट्रेन क्र 11,039 या गाडीची वेळ सकाळी 6 वाजेची असल्याने जळगाव येथे व्यापारी, नोकरदार, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी रोज जातात त्यांना पहाटेच्या वेळेमुळे खूपच धावपळ होत असल्याने सद्यस्थितीची वेळ बदलून सकाळी 7:10 पूर्ववत वेळ करावी. देवळाली, भुसावळ मेमू ट्रेन क्र 11,113 ची सकाळी 7:45 पूर्ववत वेळ करावी. तसेच धुळे ते पुणे जाण्यास प्रवाशांना रेल्वे गाडी नसल्याने नवीन धुळे ते पुणे रेल्वे गाडी सुरू करावी. धुळे ते मुंबई 2 वर्षांपासून रेल्वे सुरू केल्याने धुळे जिल्हा आणि चाळीसगाव येथून प्रवासी प्रवास करत असल्याने रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होत असल्याने पुणे जाण्यासाठी धुळे ते पुणे रेल्वे सुरू करावी. ओखा रामेश्वर ट्रेन क्र 16,733/16,734 या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास चारधाम यात्रेमधून 2 धाम भाविकांना यात्रा करण्यासाठी ओखा रामेश्वर ही साप्ताहिक रेल्वे गाडीची सुविधा मिळणार असल्याने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास चाळीसगाव, कन्नड, धुळे, छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांना 2 धाम यात्रा तसेच तिरुपती यात्रेची सुविधा उपलब्ध होईल. साकेत एक्सप्रेस 22,184/22,183 अयोध्या हे तीर्थस्थळ हिंदू धर्माच्या आस्थेचे स्थान आहे. तसेच साकेत एक्सप्रेसला प्रवाशांच्या सुविधेसाठी थांबा देण्यात यावा. नागपूर कोल्हापूर डाऊन ट्रेन क्र 11,403 अप 11,404 एक्सप्रेस अकोला, परभणी, लातूर, कुर्डवाडी मार्गे पंढरपूर पुढे मिरज, कोल्हापूर पर्यंत सुरू आहे. त्याच रेल्वे गाडीला आठवड्यातून 2 दिवस नागपूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड मार्गे दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर रेल्वे गाडी सुरू केल्यास खानदेशातील हजारो वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ होणार आहे. तुलसी एक्सप्रेस डाऊन ट्रेन क्र 12,165 तसेच पुष्पक एक्सप्रेस अप ट्रेन क्र 12,533, साकेत एक्सप्रेस ट्रेन क्र 22,184 या तिन्ही रेल्वे गाड्यांना चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर थांबा मिळाल्यास व्यापारी, नोकरदार, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे. नागपूर मुंबई दरम्यान रोज धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना अतिरिक्त जनरल कोच लावल्यास नाशिक, मनमाड, पाचोरा, जळगाव अपडाऊन करणारे नोकरदार, कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना प्रवास करणे सुलभ होणार आहे. चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर न थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देण्यासह काही रेल्वे गाड्यांची वेळ बदलण्याची मागणी खासदार स्मिता वाघ यांना चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे 6 रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर रयत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, रेल्वे प्रवासी संघटनेचे विजय सुरळकर, निलेश सुरळकर यांच्यासह धीरज पवार, मंगेश देठे, अभिजित शिंदे, भूषण बोरसे, प्रशांत आजबे, रवींद्र नागणे, दीपक नागणे, सलीम खान, गयास, इरफान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, नगरसेवक बाळासाहेब पवार, अभय वाघ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.